नमस्कार मित्रांनो, तुमचे वजन वाढत आहे का आणि ते कमी कसे करायचे हे तुम्हाला कळत नसेल. तुम्ही एखादा डाएट प्लॅन घेता, एखादा व्यायाम चालू करता, पण थोड्या दिवसामध्ये लगेच बंद करता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने घरगुती उपाय, जिमला न जाता आणि कठीण डाएट प्लॅन न घेता वजन कमी कसे करायचे ते आपण बघणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे 100% तुमचे वजन कमी होणार आहे. सर्वात आधी आपण बघू वजन का वाढते. यामध्ये सर्वात मोठा रोल असतो तो म्हणजे साखरेचे पदार्थ आणि तळलेल्या पदार्थांचा. त्यानंतर दिवसभर एका जागेवर राहणे, योग्य झोप न घेणे आणि योग्य तो व्यायाम न करणे. आपल्या शरीराला जेवढ्या कॅलरीची गरज असते त्यापेक्षा जास्त कॅलरी जर आपण घेतल्या, त्याचे रूपांतर फॅटमध्ये होते आणि आपले वजन वाढते. एक्झाम्पल द्यायचे झाले तर एका व्यक्तीला जर दिवसाला 2000 कॅलरीची गरज असेल आणि तो 2500 कॅलरी घेत असेल तर उरलेल्या कॅलरीचे फॅटमध्ये रूपांतर होते आणि त्यांचे वजन वाढते. त्यानंतर आपण बघणार आहे योग्य तो आहार कुठला, ज्यामुळे तुमचे वजन कमी व्हायला मदत होईल. मित्रांनो, बऱ्याच जणांना सवय असते सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यायची. त्या चहाऐवजी तुम्ही थोडे कोमट पाणी आणि त्यामध्ये लिंबू टाकून घ्या. यामुळे तुमचे प्रॉपर मेटाबॉलिझम सुरू होईल. नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे, ओट्स किंवा उपमा घ्या. ब्रेड, बिस्किट, गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळा. जेवणामध्ये 2 चपाती, डाळ आणि भाजी घ्यावी. सोबत तुम्ही सलाद घेतला तर फारच चांगलं. 4 ते 5 वाजता थोडीशी ग्रीन टी घ्या, पण बिना साखरेची. आणि रात्रीचे जेवण हे 8 अगोदर असायला पाहिजे आणि थोडे हलके असायला पाहिजे. नंतर आपण बघणार आहे कुठले कुठले व्यायाम करायचे. अगदी सोपं आहे मित्रांनो. सकाळी 15 मिनटं आणि संध्याकाळी 15 मिनटं चालावे. बऱ्याच जणांचे म्हणणे असते आम्ही दिवसभर काम करतो तर आमच्या शरीराला व्यायामाची काय आवश्यकता. पण मित्रांनो, व्यायामाची आवश्यकता असते. दिवसभरच्या कामकाजामध्ये तुमच्या फक्त एकाच प्रकारच्या हालचाली होतात आणि तुम्ही व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रत्येक स्नायूंची हालचाल होते. त्यामुळे व्यायाम करणे महत्त्वाचे असते. अजून कुठले व्यायाम करायचे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेन, पण यामध्ये कन्सिस्टन्सी असणं फार महत्त्वाचे आहे. 2 दिवस केला, 4 दिवस केला याला महत्त्व नसते. कन्सिस्टंट करणे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, यानंतर मी तुम्हाला काही सवयी सांगणार आहे. या सर्वांनी फॉलो केल्याच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. 7 ते 8 तास अशी पुरेशी झोप घ्यावी. जेवण करताना मोबाईलचा वापर करू नये आणि रात्री 8 नंतर जर जेवण करत असाल तर खूप हलके जेवण करावे. मित्रांनो, ह्या खूप छोट्या सवयी आहेत, पण याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडतो. मित्रांनो, म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे वजन 100% कमी होईल. पहिली टिप्स आहे मित्रांनो सलादची. सलाद सर्वांना माहीत असतो, पण तो खाण्याची योग्य वेळ कोणती असते हे 90% लोकांना माहीतच नसते. कोणी जेवणाच्या मध्ये खाते, कोणी जेवण झाल्यानंतर खाते. मित्रांनो, सलाद खाण्याची योग्य वेळ ही जेवणाच्या आधी असते. अगदी सोपं आहे. 2 प्लेट घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला सलाद घ्यायचा आहे, जसे की गाजर, काकडी, मुळा, टोमॅटो, आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आपले नेहमीचे जेवण घ्यायचे आहे. पहिली सलादची प्लेट संपेपर्यंत दुसऱ्या प्लेटला हातच नाही लावायचा. आधी पूर्ण सलाद फिनिश करायचा. तुम्हाला आधी अवघड जाईल, पण काही दिवसानंतर तुम्हाला याची सवय होऊन जाईल. दुसरी टिप्स आहे मित्रांनो पाण्याची. तुम्हाला एक सवय पडायची आहे की एका तासाला तुम्हाला 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. हे पण तुम्हाला सुरुवातीला अवघड जाईल, पण काही दिवसानंतर तुम्हाला याची सवय लागेल. ह्या 2 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर एका महिन्यामध्ये तुमचे 3 ते 4 किलो वजन कमी होईल. मित्रांनो, वजन कमी करणे ही एक स्लो प्रोसेस आहे. यामध्ये कन्सिस्टन्सी असणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे कन्सिस्टन्स राहा आणि नियम फॉलो करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.